हाय हॅलो नमस्कार. मी सोहम गायकवाड. वेलकम टू माय दैनंदिन व्लॉगच्या सिरीजमध्ये. स्वागत आहे माझ्या रिकाम टेकड्या व्लॉग सिरीजमध्ये. कारण की हा व्लॉग मी शूट केला गुरुवारी आणि पोस्ट करतोय आज. गुरुवार होता म्हणून मस्तपैकी देवपूजा वगैरे छान पद्धतीने केली आणि मला जायचं होतं स्वामींच्या आरतीसाठी. पण मी महाशय नाकात बोलतोय असं वाटत असेल, पण नाही, मला सर्दी झाली. थोडंसं समजून घ्या. मस्तपैकी रेडी वगैरे झालो. काय एक छान कॅमेरा लुक दिला आणि मला जायचं होतं आता आदित्यला घ्यायला, कारण की त्याचा फोन येऊन गेला होता. आणि मोस्ट ऑफ आदित्य आणि मी त्या आरतीला वगैरे जातो आणि कुठं जायचं असेल तर आदित्यलाच घेऊन जातो मी. मग मस्तपैकी त्याच्या घरी आलो आणि माझ्याकडे बघून तर काय असा लाजत होता जसं काय हा कुठं याला मी नेणारच आहे बाबा. मग मस्तपैकी चप्पल वगैरे घातली भाऊंनी आणि आला तोंड घेऊन. आज कडून देव पावला म्हणून त्यांनी आज गाडी चालवायला घेतली. पण त्याची बडबड काय बंद होत नाही बाबा. कितीही कितीही कसंही असू द्या, नुसती बडबड 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 माझं डोकं दुखून जातं. मग काय बडबड ऐकून ऐकून आम्ही आळेफाट्याला आलो. आरतीचं शूट घ्यायचं राहिलं तर डायरेक्ट आम्ही महाप्रसाद खाताना शूट घेतला. मस्तपैकी खिचडीचा प्रसाद घेतला, केळी घेतली आणि गिळत बसलो. प्रसाद आहे त्यामुळे मी नाव नाही ठेवत आणि मी कधी नाही पण म्हणत नाही प्रसादाला कोणत्या पण. मग मस्तपैकी दुसऱ्या मठात आलो आळेफाट्यातल्या. तिथं पण आम्ही छान दर्शन वगैरे केलं, माळा जप केली, नामस्मरण केलं आणि तिथं देखील प्रसाद घेऊन आम्ही 99 शॉपिंगमध्ये परत रिटर्न आळेफाट्याच्या चौकात आलो. 99 जरी नाव असेल तरी वस्तू मात्र 99ला भेटत नाही, त्या 200-300च्या पुढंच मिळतात. आणि हा असा वागत होता जसं काय याला 2 बायका आणि 4 पोरांचा संसारच करतो, तसं काय त्यालाच सगळं कळतं. मग मस्तपैकी नाही होय करता त्याला लस्सी पाजायला घेऊन आलो. आणि मला सांगा, इतक्या थंडीत सकाळ सकाळी कोण लस्सी पितं का? पण आदित्य येतो, तो काही करू शकतो. हे बघा कशी शायनिंग मारतोय. लस्सी पिऊन झाल्यानंतर मी आलो चाळकवाडीमध्ये आणि मग काय आता आद्या लस्सी पिऊन झालं, म्हणलं आता आपण चहा प्यावं. हा गिफ्ट कोणाला घेतलं आणि हे शेवटपर्यंत मला सांगितलं नाही. मग मस्तपैकी मी चहा घेतला. त्याला म्हणलं आता तू माझं तोंड बघत बस, जसं मी तुझं तोंड बघितलं लस्सी पिताना तसं तू आता बघत बस. मग काय भाऊंचा डायरेक्ट इगो ऑफ. मग भाऊ डायरेक्ट मोबाईलमध्ये मग्न झाले होते. पण ठीक आहे चलो, मी तरी चहा एन्जॉय केला. मग आम्ही निघालो घरी. घरून तर इतके फोन येत होते की तुला फराळाचं करायचं का नाही. मग म्हणलं आता चलो घरी निघावं. मग आम्ही घरी जाता जाता मस्तपैकी गप्पा बिप्पा मारल्या आणि त्याला मी म्हणलं होतं की आता मी गाडी चालवलं. मग मी गाडी चालवायला बसलो आणि हा गाडीवरून मागं कोणाकडे वळून बघत होता हे मला कळालंच नाही, कारण की जे गाडी त्या व्यक्तीकडं हा बघत होता. मग असं करता करता त्याला मी सोडलं घरी आणि मी आलो माझ्या घरी निघून. मग आल्यानंतर मला कधी आता फराळाचं खायला भेटतंय ह्या आशेत मी होतो, कारण की तर फोन इतके केले होते. पण मी घरी येऊन झोपलो तरी मला काही फराळाचं भेटलं नाही. मग शेवटी मी 2 शिव्या खाल्ल्या आणि मग फराळाचं ताट माझ्या हातामध्ये आलं. मग मस्तपैकी आपला कोरा चहा आणि खिचडी, वा वा एक नंबर. आपल्याला चहा लागतोच बरं का. मग मस्तपैकी मी फराळाचं वगैरे केलं आणि तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही पण असंच फराळाचं करायचं बाबांनो, खात पीत जा. मग मस्तपैकी म्हणलं झोपावं, पण तेवढंच आपल्याला आपल्या पप्पांचा फोन आला की माझा डब्बा घेऊन ऑफिसवर ये. मग ऑफिसवरती जायचं होतं पप्पांना डब्बा द्यायला. मग हे आपले 2 चिल्लर पार्टी घेतले. यांना म्हणलं चला तुम्ही पण चला माझ्यासोबत. यांना काय सुट्टीच होती. मग मस्तपैकी हे काय भारी असतात, पण याचे दात खाल्ल्यामुळं हा थोडासा याचा शो ऑफ होतो. त्यामुळं काय ठीक आहे, तर म्हणलं टाटा बाय बाय करा. मग यांना डब्बा देऊन गार्डनमध्ये आणलं. अगस्त्य पण होता, वेद पण होता आणि रुद्रांश पण होता. मस्तपैकी यांना कुठं खेळायला भेटत नाही, आमच्या इथं काय असं गार्डन नाही. पण हे गावपोळं आहे त्याच्यामुळं यांना फक्त सोडायची खोटी, काही अख्खे गल्ल्यांना गाल्ल्या हिंडून येतातच. त्यामुळे यांचा काही विषयच नाही. मग मस्तपैकी तिघं पण भारी खेळत होते आणि मग काय म्हणलं आपण पण थोडंसं यांच्यासोबत खेळावं. मग अगस्त्यला मांडीवरती घेऊन मी मस्त झोका खेळत बसलो. खरं तर 6वी-7वीला मी झोका खेळलो शेवटचा. त्याच्यानंतर काय परत कधी अशी क्षण आयुष्यात आलेच नाही. मग मस्तपैकी मी पण एन्जॉय केलं आणि ह्या दोघांची चांगलीच कसरत केली. इतके वाडाव बोलतात, इतके वाडाव, इतके शिव्या देतात आणि पुढचं तर इतका बोलतो हा वेद, विचारूच नका. मग दोघांनाच असं लटकवलं. म्हणलं जो वाडावपणा करेल, जो आता हे करेल, तो इथून खाली पडला की तो डायरेक्ट मारणार. आणि वेद काय पहिल्यापासून खूप इमोशनल, त्यामुळे तो लगेच रडायला सुरुवात. आज तसं याचं काय नाही रुद्राचं, तो एकदम पार निर्भीड आहे. मग मस्तपैकी आम्ही घरी आलो. यांना म्हणलं चल आता घरी जायचं आहे. तरी यांचं चाललं होतं की नाही ना दादा, आपण आता तुझ्या मित्राकडे जाऊ सोयाबीन गोळा करायला. सोयाबीन गोळा करायला म्हणजे मातीचे दगड गोळा करायला. मग काय हे सगळं झाल्यानंतर मी आलो घरी. मग आजचा व्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आता आपण ऑन करूया आपला कुंभकर्ण मोड, बाकीचा शानपाना नंतरून. चलो टाटा बाय बाय सी यू. सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. बाय बाय.